सुंदर, तू अक्षराला बायको म्हणून सोडून दिला असशील, पण आज मी अक्षरा या घरची लेक आहे आणि माझ्या लेकीला या घरात मानानच वागवलं जाणार। अहो माफ करा मला, माझ्यामुळे आईने तुमचा हात उचलला, खूप त्रास होतो। अगं अक्षरा, येडी आहेस का तू? हा, मेनकाचा डाव उघडा पाडायला मला किती बी त्रास झाला ना तरी मी सहन करेन। अक्षर अगं काय होऊन बसले हे समज, आणि हे समज ना कुठल्या थराला जाणार आहे काय बी कळत नाही बघ। सुंदरी तुझी मैत्रीण आहे, पण आपल्याला हे सुन चालणार नाही की ती पोलीस ऑफिसर आहे, आणि मला नाही वाटत ती कुठल्याही भावनेत अडकून तुझ्या बाजूने निर्णय देईल म्हणून। तेच तर हवंय। म्हणजे आज सुंदरीने मला जाणीव करून दिली की मी एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून काम करायला हवं, भावनेच्या जाळ्यात अडकून नाही। आणि आजपर्यंत मी तेच करत आली। मेनकाच्या बाबतीत फक्त आणि फक्त भावनिक होऊन विचार करत आली, तसं नाही केलं पाहिजे मी। या सगळ्या गोष्टींकडे मी माझ्या कर्तव्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, तरच काहीतरी वेगळ्या गोष्टी दिसतील, आणि त्याच दृष्टीने तपासही केला पाहिजे। अक्षरा तुला नेमकं काय म्हणायचंय? या सगळ्याचं मूळ मेनक आहे, म्हणजे तशी खात्री नाहीये, पण आपल्याला तपास तसा करावा लागणार आहे। मग चल की आपण आत्ताच जाऊ आणि त्या संग बोलूया, चल। नाही, आत्ता नाही, आत्ता जाऊन फायदाही नाहीये। ती सावध होईल उलट, आणि आपल्याला अशी घाई करून नाही चालणार। आत्या आपल्यापासून कायमच्या तुटतील। मग काय करायचंय? एक मार्ग आहे, हे सगळं मेनकाने स्वतःहून कबूल करावं। पण तरी सॉरी, नाही होतंय काय माहितीये का, या सगळ्यात आपण फक्त एका बाजूनेच विचार करतोय, दुसऱ्या बाजूला आई, पर्यायाने घरातले सगळे आपण सगळ्यांना खूप दुखावतोय। अक्षरा हे बघ, आता आहे की ना असला विचार करू नकोस। आणि ऑपरेशन करून ही घाण घालवायची असेल ना तर थोड्या काळात सोसाव्या लागतीलच। आणि बघ, मेनकाचे की नाही विश्वास मिळवला आहे मी, आता आपल्याला ना हे नाटक असंच चालू ठेवायचं। हे नाटक असंच पुढे चालू राहिलं पाहिजे, तरच आपल्याला जे हवंय ते होईल। आय 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 उर्वशी, नाही तटत नाही अडत डायरेक्ट खच्चक। काय सांगतेस काय उर्वशी? हा म्हणजे वसुंधरानं सुंदरशाच्या सनसनीत कानाखाली लावून दिली। लयच भारी झालंय बघ। पण उर्वशी, तू सांगतेस तसं खरंच घडलंय का? अहो भाई खरंच लय भारी मज्जा आली बघा।
बाई एवढा भारी शो बघायचा चान्सच निघून गेला बघ माझ्याकडनं. अहो आता लई चान्स मिळणार. गावात म्हण रुबाब मोठा आणि कमरेचं काढून बांधतोय फेटा, असं झालं या घरातल्या लोकांचं. आता कुठे सुरुवात झालीये. या घराची एक एक ईट इसकळीत व्हायला लागलीये. आता हे घर जमीनदोस्त होणार हे नक्की. तू म्हणतेस असंच जर का झालं का नाही उर्वशी तर काय सगळीकडे आनंदी आनंदच आहे की. पण अक्षराचा विषय निघाला का नाही मनात जरा अशी भीती वाटते. ठेव तुमच्या या अक्षराला मेनका भारी पडलीये. ते झालंच किती. पण कसं आहे आता सुंदरीची साथ वेळ आली अक्षराला. विषय गंभीर आहे म्हणून काळजी वाटते. मेनका, खूप झाली तुझी नाटकं. या घरातल्या प्रत्येकाच्या भावना दुखावल्यास तू, पण आता नाही. येत्या काही दिवसात मी तुझं खरं रूप सगळ्यांसमोर उघड करणार. तुझा मुखवटा नाही फाडला ना तर अक्षरा सूर्यवंशी नाव सांगणार नाही. आई अंबाबाई, आजवर प्रत्येक संकटात प्रत्येक वेळी तू माझा आधार बनलीस. माझी साथ दिलीस, मला ताकद दिलीस. आज पुन्हा एकदा तुझ्या चरणी नतमस्तक होऊन पदर पसरते. माझ्या कुंकवाची लाज राख. माझ्यावर आणि माझ्या घरातल्या प्रत्येक माणसावर तुझा वरद हस्त कायम राहू दे. तुझे आशीर्वाद सदैव आम्हा सगळ्यांच्या पाठी असू दे. शक्ती दे आई. मेनका, सावकाश सावकाश. बोला. हे बघ, ही देवीची पुस्तकं आहेत, ही वाचायला सुरुवात कर. ही वाचली ना की डोक्यातले विचार शांत होतील. हा, आणि बरं वाटेल तुला. घे. अक्षरा, आत्या, आता काय झालंय? आत्या हे फोन उचलत नाहीयेत. मला खूप काळजी वाटायला लागले. कसे संतापून घराच्या बाहेर गेले होते बघितलं ना तुम्ही. अजून घरी परत आले नाहीयेत. माझ्या मनाची खूप घालमेल होती हो. यांनी काही चुकीचं पाऊल तर उचललं नसेल ना. आता टेन्शन घेऊन काय उपयोग आहे? हा, मगाशी एवढा तमाशा घातलास ना तेव्हा हा विचार करायला पाहिजे होता. आई, आऊ नका असं तिच्यावर राग धरून बसू. तिची बी अवस्था घ्या की जरा समजून. ताई नको काळजी करू, म्या बघते फोन लावून त्याला. थांब. सावकाशा मेनका. हा हॅलो मेनका. अगं
काय झालं? तू बरी आहेस ना व? हा, तुला काही त्रास होत नाही ना? वय म्या बरी आहे र, पर तुला येळ फोन उचलत नव्हतास ना म्हणून काळजी वाटली. मेनका, ते अक्षरा आले का तिकडं? हा, आणि तिचं ऐकून तुम्हाला फोन केलायस वय? वय र, आली आहे पण तुझी काळजी करायला लागली रे. हे बघ, तिला सांग मी कुठं बी असन आणि काय बी करन, तिला माझी काळजी करायची काय बी गरज नाही. तिचा आणि माझा आता काय बी संबंध नाही. हे 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 बघ, तू आधी शांत व्हाय. मला सांग तू आहेस कुठं? हाय मी इथं ऑफिसवर आहे. बरं, राह तू ऑफिसला, पण डोक्यात जास्त राग घालून घेऊ नको. शांत राहा, काळजी घे स्वतःची. हा, वय वय, आता ऑफिसच्या कामात लक्ष घातल्यावरच डोकं शांत होणार आहे बघ माझं. बरं, तू राहा कामात, पण मला सांग तू कधी येणार आहेस? बघतो, ऑफिसचं काम संपल्यावर येतो. कामाचं लय लोड आहे, जरा उशीर होईल. बरं, म्या वाट बघते तुझी. नाही नाही, नको नको. अगं तू कशाला वाट बघती आहेस? उगाच तुला जागरण होईल. त्यापेक्षा आहे ना, तू वेळेवर जेव आणि वेळेवर झोप. हा, मी येतो काम संपलं की. चल, ठेवतो फोन. बरं, चल. मेनका, तुझ्या एक पाऊल पुढे आहे अक्षरा. तिच्या समोर वारायलाच काही, तू थारायला बी टिकणार नाहीस. हाय अगं तो ऑफिसवर, नको लय काळजी करू. त्याचं काम झालं ना, काही येईल. नाही ठीक आहे, तेवढंच जाणून घ्यायचं होतं. चला येते मी. मेनका, मला माफ कर प्लीज. माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली सगळं. पण मी तुला खरं खरं कारण सांगू का? सुंदरीने ना माझ्या डोक्यात भलते असेल ते विचार घातले होते. त्याने मी तुझ्यावर खूप नको ते आरोप केले ग. मला माफ कर प्लीज, मला माफ कर. ताई, अगं झाला तो विषय, सोड. आत्या, नकळत मी तुमचंही मन दुखावलंय. मला माफ करा. आई, अहो नका राग धरून बसू. आता एवढी म्हणायला लागली ना, तर जाऊ दे. मला ना ह्या अक्षराची काहीतरी गडबडच वाटते. अहो तिची पुरती वाट लागली. भिंती ढासायला की छप्पर राहत नाही मिजाज दाखवायला. अगं मेनका, तू इथं काय करतीस? खुशखबर आहे, द्यायला नको? खुशखबर? आता आणि काय झालं? तुमची अक्षरा सपशेल हारली. म्हणजे अहो तुमचा सुंदर नको तेवढा चिडला होता. अहो सुंदर तिचा फोन उचलणं झालाय ना, त्याच्यामुळे तिचा जीव जायला लागला. माझ्याकडे आली होती माफी मागायला. मेनका, मला माफ कर. अहो मामा, आता तिची घटका भरत आली आहे ना. तुम्ही बघाच, सुंदर एक दिवस तिच्या हाताला धरून या घरातून हाकलून लावतो का नाही. अक्षरा, आता तू फक्त बघच, म्या तुझी काय गत करते ती. आपलं ठरलेलंच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही, मेनकाचा ना करायचा नाही. बारक्या, इतकं सगळं झालं, मला सांगितलं का नाहीस तू? अगं काय सुचत नव्हतं का? सगळं एवढ्या पटापट घडलं ना, काय विचारू नको. ताई, मी काय ऐकतेय? तुला मेनकाबद्दल जे वाटत होतं ते खरं आहे? तुला काही संशय आला होता का? इतक्यात सगळ्यांना खरं कळून उपयोग नाही.
माझं टार्गेट मेनका आहे आणि ते पूर्ण करायलाच हवं. अगं सांग ना काय झालं. सॉरी, थोडी टेन्शनमध्ये आहे. खूप चुकीचं घडलंय माझ्याकडनं. नाही अगं पण आता तो विषयच नको या घरात. आधीच सगळे खूप दुखावले गेलेत. आता नको बस. अक्षरा, आई, अक्षरा, आई, आई, अक्षरा, आई सावकाश. काय करताय आई तुम्ही? अक्षरा, माझ्या हसत्या खेळत्या घराला काय झालंय ग हे? का देवी आई माझी अशी परीक्षा पाहते? आई, आत्ता हे सगळे विचार नका ना करू प्लीज. आई, मी या घरावर कुठलंच संकट येऊ देणार नाही. शब्द आहे माझा. एक वाजून गेलाय. आता नाटकाचा पुढचा प्रवेश सुरू करायला हरकत नाही. हा अक्षरा, हा बोल ना. हा, तयार आहात ना? हा होय होय, समधी तयारी झाली. पण मला सांग, घरातले समधी झोपले ना? हो, सगळे झोपले. आणि आई, आई झोपली ना? हा, तिला तिला बरं वाटते ना? हो हो, आई पण झोपल्यात. अक्षरा, अगं आईला आधीच लय त्रास होतोय बघ. आता पुढे जे काय घडणार आहे ना, ते तिच्या नजरेला नको पडायला. बरं, तुम्ही घेतलंय ना सगळं नीट? हा होय होय, समधी तयारी झाली आहे. गुड. चला आता मग, मिशन मेनका सुरू. ऑल द बेस्ट. हा होय होय, थांकू थांकू. ठेव तू. अयो, कसला आहे हो वास? हा, लोक कशी काय पितात देवासच ठाऊक. मेनका, मेनका. अक्षरा, एवढ्या रात्रीची कशाला आले तडफडायला? मेनका, आत्यानं उगाच जाग येईल. ऐक ना, तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं. जरा चल ना. अगं चल तर. बसल बसल. ऐक ना, अगं हे अजून घरी आलेलं नाहीये. त्यांचा फोन लागत नाहीये. मला काही कळत नाही ग, काय करू मी? अगं ताई, तो म्हणालाय ना मी ऑफिस मध्ये आहे म्हणून. त्याचं काम झालं की येईल तो. अगं तर फोन स्विच ऑफ आहे त्यांचा, म्हणून तर. बर थांब, काळजी नको करू, मी आला मग. हा, बघ ना. स्विच ऑफ लागायला लागलाय ग. म्हटलं ना तुला. मेनका, या घरातल्या वादांमुळे यांनी काही चुकीचं पाऊल उचललं तर? मनात सतत असे भलते सलते विचार येतात बघ मला. टेन्शन आलंय ग. जीव दिला असेल ना तो सोन्याहून पिवळ.
हे बघ ताई, अगं तो कामात असन, डोकं शांत करत असन, तू नको ना भलते सलते विचार कर. हा, येईल तो, येईल. हा, येईल. शांत राहा. काय झालं? काय ग? कसला आवाज आला? चल. हा. ए कोण आहे रे? ए कोण आहे रे? कोण आहे? मीच आहे. मीच आहे. ए कोण आहे रे? ए आवाज आवाज करायचा नाही. ए आवाज करायचा. आवाज करायचा नाही. तुम्ही प्यायलात? हो. मेनका, हे सगळं घरच्यांना कळायच्या आधी आपण यांना खोलीत नेऊयात. चल. हो हो. ये हात ना लावायचा. कोण आहेस तू? हा अक्षरा, तुझ्यामुळं आहे की नाही वाट लागली बघ या घराची. तुझ्यामुळं आहे की नाही आईनं आज माझ्या अंगावर हात उचललाय बघ. तू कारणीभूत आहेस यात समजायला. हीच वेळ आहे अक्षरा. ह्या पावट्याला आता मॅच सावरणार, ते बी तुझ्या नाकावर टिचून. त्याच्या आयुष्याची खरी जोडीदार मॅच आहे हे लवकरच कळेल तुला.